विनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि आनतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये ततो जयमुदीरये ततो जयमुदीरये। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखातमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयम्। मुहुर्मुहुरसिका भुवि भावुकाः मुहुर्मुहुरसिका भुवि भावुकाः मुहुर्मुहुरसिका भुवि भावुकाः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम्। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोला
ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 शुक सांगतात, ऐक राजा परीक्षित, तुला भीती वाटते मरणाची? महाभारतीय युद्धाचा विचार केला तर तुझ्या वडिलांनी एवढा पराक्रम केला, अशा पराक्रमी पुरुषाचा मुलगा तू, आणि तू मरणाकरता घाबरतोस? तेव्हा तुला भीती का वाटते? गुरुजी, मला भीती वाटण्याचं कारण, आजपर्यंत जे 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 काही मी मिळवलंय ते सगळं मला सोडून जावं लागणार आहे. सगळं सोडून जायचंय म्हणून भीती वाटते. हो राजा, माणसाला वाटणारं हे जे दुःख आहे ना, या दुःखाच्या मुळाशी जर काही असेल तर त्याचं अज्ञान हे एकमेव कारण आहे. तो अज्ञानानं, मायेनं हे माझं, हे माझं, हेही माझं, हेही माझं असं म्हणत बसतो, आणि मग माझी प्रीती ज्याच्यावर आहे ना, बृहदारण्यक उपनिषदकार म्हणाले, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. राजन, हे सगळं जे आहे हे तुला तुझ्या गोष्टी का आवडतात, तुला त्यांचं तुझ्यावरती प्रेम आहे असं तुला वाटतं, चुकीचं आहे. या जगात तुला माहित नाही कोणीच कोणाचं असत नाही. गुरुजी, असं कसं म्हणता? माझी मुलं आहेत, माझ्या राण्या आहेत, माझे प्रजाजन आहेत, त्या सगळ्यांचा मी लाडका आहे. राजा, हा तुझा समज आहे रे. राजा, न वारे पत्युः कामाय पतिं प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय पतिं प्रियं भवति. तू त्यांना कुठपर्यंत आवडतो सांगू का? जोपर्यंत तू त्यांच्याकरता एखादी गोष्ट अनुकूल असलेली करतोस तोपर्यंत. सासूला सुनबाई कुठपर्यंत आवडते? सकाळी उठल्या उठल्या बरोबर गरम कपाचा चहा आणून देते तोपर्यंत. तिनं म्हणाले सासूला उठून घ्या आणि मला पण द्या, मी 9 वाजेपर्यंत झोपून राहीन. कुठल्या सासूला सून आवडेल सांगा बघूया? आवडेल का? राजा, जणू याच श्लोकावरती आमच्या बाबा गर्द्यांनी एक पद केलंय. बाबा गर्दे म्हणजे गीतेच्या 700 श्लोक आहेत, त्या 700 श्लोकांचा आशय त्यांनी 100 पदामध्ये आणला. त्याला म्हणतात गीतामृत शतपदी. त्या गीतामृत शतपदीमध्ये असलेलं पद आहे. बाबा गर्दे काय म्हणाले? प्रीतीजी तुझ्यावर मोठी ती सर्वही आपुल्यासाठी. प्रीतीजी तुझ्यावर मोठी ती सर्वही आपुल्यासाठी. प्रीतीजी प्रीतीजी
शिशुला प्रेमाने दिवसुनी गाला. चुंबिता पिता जरी शिशुला प्रेमाने दिवसुनी गाला. तर काय केलं त्यांनी? कारण सगळ्यांनाच तदैव झालेलं असेल असं नाही. म्हणून सरस दृष्टांत ठेवला त्यांनी त्या काळात. सगळ्यांना समजेल असा, पाहता येईल असा. मी ज्यांना माझं माझं म्हणतो, कोणी कुणाचं नाही, कोणी नव्हे कुणाचा सखा बाप आणि काका. रडत बसतील ती शेवटी बांधून माझ्या हाती तुला देतील. शेवटी कोणी नसतं राजाने. पुरुषी मला पटत नाही, हे माझेच आहे. हो, मी जर काही वेळ राज्यात गेलो नाही, मला उशीर झाला शिकारीवर जाण्याकरता, युद्धावर येण्याकरता, तर ही मंडळी कासावीस होता. आमचा जरा भोग बंद लागला की घरची माणसं काळजी करतात का नाही? बरोबर आहे. राजा असं तुझा भ्रम आहे. काळजी काय करतात सांगू? जोपर्यंत इन्कम आहे तोपर्यंत कम इन, अदरवाइज गेट आउट. हे कटू असलं तरी सत्य आहे रे. कुठपर्यंत आम्हाला गरम चहा मिळतो घरी गेल्यावर. जे काही तुम्ही दिलेले पैसे असतात, पाकिट असतं, ते घरच्या हातात लक्ष्मीच्या दिल्यानंतर ती म्हणते कम इन, अदरवाइज जा बाहेरच. राजा अजून सांगतो, लहान मुल असतं, लहान, हे प्रेम असतं ना, हे लोकांकरता नसतं, हे आपल्याकरता असतं. आत्मनस्तु कामाय, माझी इच्छा पूर्ण होण्याकरता. किंबहुना ज्यांच्यामुळे माझ्या इच्छा पूर्ण होतात त्यांच्यावरतीच मी प्रेम करतो. तीच माणसं मला आवडतात, दुसरी आवडत नाही. मुलगा लहान आहे. चुंबिता पिता जरी शिशुला, चुंबिता प्रेमाने दिवसुनी गाला. वडील ऑफिस मधून घरी आले संध्याकाळी 6-6:30 वेळ. लहान त्या मुलगा त्याला कॅडबरी घेऊन गेले. आता मला सांगा, ते कशा करता गेले हो? त्यांचं प्रेम होतं. बारीक 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 ते कशा करता गेले? त्यांचं त्या मुलावरती प्रेम आहे. जवळ गेले, सकाळपासून नमले होते, साईक काय बोलला होता ते सगळं क्षीण ते विसरले. कधी त्या मुलाचा प्रसन्न हसरा चेहरा पाहिल्यानंतर त्याला जवळ घेतलं उचलून, त्याचे गोबरे गोबरे गाल ओढले आणि त्या मुलाच्या 1.5-2 वर्षाचा काय तो मुलगा आहे, त्याचा गालाचा ते मुका घेतात. काय झालं म्हणाले? गालाचा ज्यावेळी ते मुका घेतात तेव्हा तो मुलगा लागला रडायला. का? कारण सगळ्यांनी तोपर्यंत एक्सप्रेस हायवे केलेले नव्हते. पूर्वीच्या काळी लोक मिशा ठेवत होते, तेव्हाच पद आहे. टोचती मिशा बदनाला, टोचती मिशा बदनाला, शोकाने करे रुदनाला, शोकाने करे रुदनाला. प्रीती जी तुझ्यावर मोठी, ती सर्व ही खोटी, ती सर्व ही आपुल्यासाठी, ती सर्व ही आपुल्यासाठी, ती सर्व ही आपुल्यासाठी. प्रीती जी तुझ्यावर मोठी, ती सर्व ही आपुल्यासाठी. प्रेम ते नव्हे पती करिता, पती बरती ठेवी करता. महाभयंकर अशा या राजा भवसागरामध्ये अत्यंत कठीण आहे तरुण जायला हा भवसागर. मी बी म्हणणारे नमले तरी इथं आचार्य बोलतात, दुष्पारे भवसागरे जनिमृती
व्याध्याधि दुःखोत्कटे घोरे पुत्र कलत्र मित्र बहुलक ग्रहा करे भी करे कर्मो तुंग तरंग भंग करे आकृष्ट मानो मोर याता यात गती भ्रमेण शरणम किंचित न पश्याम्य. राजा कोणी कोणाचं नाही. एकटे साधू होते. साधू चातुर्मास आता संन्याशांचा सुरू झाला. चातुर्मासा करता एका ठिकाणी राहिले. ते अद्वैती होते, द्वैती नव्हती. अद्वैताचा विचार करणारे असे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. द्वैती म्हणतात जगत सत्यम, ब्रह्म सत्यम आहे, जगतही सत्यमच आहे. जेवायला बोलवा हरकत नाही, पण अत्यंत कमी वाढावा. कारण तुम्हाला सांगू का, बुवा आणि गुरुजी भटजी जेवला की संपलं. घटाघटाचे रूप आगळे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. शालिनाते कोणा नकळे, शालिनाते कोणा नकळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. वेडा कुंभार विठ्ठला, वेडा कुंभार विठ्ठला. तूच खडपशी, तूच भोळीशी, फुलवालीशी तूच काढीशी. नकडे यातून काय जोडीशी, देसी डोळे परी दृष्टीशी. दयापुढे अंधार. फिरत्याचा गावात श्रीदेवी, मातीचा आकार. विठ्ठला वेडा कुंभार, विठ्ठला वेडा कुंभार, विठ्ठला वेडा घटाघटाचे रूप आगळे. प्रत्येकाचं जे जीवन आहे ते भिन्न आहे. द्वैती उदाहरण काय देतात त्याला, यांचं रक्त आणि माझं रक्त एक आहे म्हणता का तुम्ही? बायोलॉजिकल दृष्ट्या विचार केला तर ह्यांचं रक्त मला चालेल, माझं रक्त ह्याला चालेल का? नाही, म्हणजे वेगळे आहे. तसं परमात्म तत्व वेगळं आहे, ब्रह्मतत्व निराळं आहे आणि जीवतत्व निराळं आहे. जीव हा जीवच आहे आणि शिव हा शिवच आहे. आचार्य म्हणतात जीवो ब्रह्मैव नापरहा, पण ते मानत नाही. आपण यात समन्वयाचा भाग करूया का? आता मी तुम्हाला द्वैतांत सांगितल्यावर पटलं का नाही? सगळे गोष्टी भिन्न आहेत का नाही? प्रत्येकाचं मत वेगळं, प्रत्येकाचं रूप वेगळं, प्रत्येकाचं असणं वेगळं, प्रत्येकाचं दिसणं वेगळं. मला सांगा, असं भिन्न असताना एक कसं म्हणता तुम्ही? बरं, जे गुण देवाच्या ठिकाणी आहेत ते ह्या जीवाच्या ठिकाणी आहेत का? ज्या गोष्टी देवानं केल्या, मनुष्य देहामध्ये येऊन रामाने ज्या गोष्टी केल्या, भगवान गोपालकृष्णाने ज्या गोष्टी केल्या, ते सर्वसामान्य कोणी करू शकला का? त्यानंतर नाही. मग वेगळं आहे. हे पटतं का नाही? हो का नाही? बोलतच नाही तुम्ही. माझं म्हणणं पटतंय की नाही तुम्हाला? आता हे द्वैत्यांच्या बाजूने बोलायला लागलं की तुम्हाला द्वैत्यांचं पटेल, मी अद्वैत सांगायला लागलो की तुम्हाला त्यांचं पटेल. त्यामुळे हे श्रुतयो विभिन्नः नैको मुनिर्यस्य वचः प्रमाणम्. सगळे पदार्थ भिन्न आहे.
पण आचार्य म्हणाले सगळे पदार्थ जरी भिन्न असले तरी भिन्नामध्ये सुद्धा कसं आहे सांगू का, सगळे मणी वेगळे असतात पण सूत्रे मणिगणा इव, एका सूत्रामधून ते ओता येतात का नाही सांगा. इथे पदार्थ जरी भिन्न असले तरी त्यांच्यामधलं तत्व जे आहे ना ते एक आहे. तिथे असा नाही विचार करायचा हत्तीमध्ये जे तत्व आहे किंवा कुत्र्यामध्ये तत्व जे आहे तेच माझ्यामध्ये आहे, त्यामुळे पिसाळलेला कुत्रा समोरून आला तर त्याला सांगायचं ए जीवो ब्रह्मैवनात राहा, जीवो ब्रह्मैवनात राहा, तो चावायचा तो चावणारच आहे. आचार्यांच्या वेळी असा प्रसंग घडला. एक शिष्य होता त्यांचा, आचार्यांवरती असीम निष्ठा होती, असीम असीम म्हणजे असीम निष्ठा. आचार्याने हे तत्व सांगितलं आणि काशीच्या घाटावरनं चालले होते आंघोळ करून आणि समोर हत्ती येत होता, हत्तीवरती बसलेला माहूत होता, तो ओरडत होता बाजूला हवा बाजूला.